तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला भरघोस विकास निधी देऊ. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या मेळाव्यात राज्याचे संकटमोचक आणि ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी नगरसेवकांना थेट ऑफर दिल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. विरोधकांनी या विधानावरून महायुतीला धारेवर धरलं असून थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. एका बाजूला आचारसंहितेचा कडक पहारा असताना महाजनांनी जाहीर व्यासपीठावरून नगरसेवकांना निधीचं दिलेलं हे प्रलोभन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलं स्पायसी आणि वादग्रस्त ठरत आहे. जळगावच्या या राजकीय हाय व्होल्टेज ड्राम्याचा हा सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचा अर्थात भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांचा एक महत्त्वाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी थेट शब्दात नगरसेवकांना आणि मतदारांना साथ घातली. त्यांनी व्यासपीठावरून स्पष्ट केले की जर महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान झालं तर संबंधित भागाला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला जाईल. चला गिरीश महाजनांचे ते वादग्रस्त वक्तव्य जाणून घेऊया. गिरीश महाजन म्हणाले की निवडणुकीत महायुतीला साथ द्या. तुमच्या प्रभागाच्या नगरपालिकेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मतदान करा आणि भरघोस निधी मिळवा. हे विधान समोर येतात जळगावच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे निधीचं जाहीर आश्वासन किंवा प्रलोभन देणे हा थेट आचारसंहितेचा भंग मानला जाऊ शकतो असा दावा विरोधकांनी केला आहे. या विधानानंतर जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. विरोधी पक्षांनी अर्थात शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी या मुद्द्यावरून गिरीश महाजनांवर थेट प्रलोभन दाखवल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. चला ते आरोप आणि मागणी जाणून घेऊया. आरोप क्रमांक 1, सत्ता आणि पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा हा महायुतीचा जुनाच फॉर्म्युला आहे. आरोप क्रमांक 2, आचारसंहिता फक्त सर्वसामान्यांसाठी आणि विरोधकांसाठीच आहे का? मंत्र्यांनी जाहीरपणे निधीचे आमिष दाखवणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. आता मागणी समजूया. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची स्वेच्छेने दखल घेऊन गिरीश महाजनांवर कडक कारवाई करावी. दुसऱ्या बाजूला महायुतीच्या नेत्यांनी आणि गिरीश महाजनांच्या समर्थकांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. चला महायुतीचं स्पष्टीकरण जाणून घेऊया. मंत्र्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. ते केवळ आपल्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना विकासाची हमी देत होते. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भागाचा विकास व्हावा ही प्रत्येक नगरसेवकाची इच्छा असते. त्यालाच निधी देण्याचे आश्वासन देणे म्हणजे प्रलोभन नव्हे तर तो विकासाचा अजेंडा आहे. या संपूर्ण प्रकरणात आता मुख्य चेंडू हा निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आचारसंहितेच्या नियमांनुसार निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच कोणत्याही मंत्र्याला वा लोकप्रतिनिधीला मतदारांवर प्रभाव पाडेल अशा कोणत्याही नवीन योजनेची किंवा निधीची घोषणा करता येत नाही. मतदान करा तरच निधी मिळेल अशी अट घालणे किंवा तसे प्रलोभन दाखवणे हे आचारसंहितेच्या कडक नियमांमध्ये बसणारे नाही. जर विरोधकांनी याबाबत अधिकृत तक्रार केली आणि मेळाव्याचे व्हिडिओ फुटेज निवडणूक आयोगाकडे सादर केले तर गिरीश महाजन यांना कारणे दाखवा नोटीस अर्थात शो कॉज नोटीस बजावली जाऊ शकते. गिरीश महाजन हे उत्तर महाराष्ट्राच्या विशेषतः जळगावच्या राजकारणातील भाजपचे गॉडफादर मानले जातात. कोणतीही कठीण निवडणूक जिंकून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. परंतु यावेळीची विधान परिषद निवडणूक महायुतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य हे मतदार असतात. सध्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे किंवा सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. अशा स्थितीत जुन्या आणि नवीन समीकरणांची जुळवाजुळव करताना नेत्यांची दमछाक होत आहे. म्हणूनच मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी निधी हे सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र मानलं जातं. ते महाजनांनी जाहीरपणे वापरल्याचे बोलले जात आहे. मित्रांनो, गिरीश महाजनांच्या या थेट ऑफरमुळे महायुती बॅकफूटवर आली असली तरी जळगावच्या स्थानिक राजकारणात याचा कोणाला फायदा होणार हे पाहणे अधिकच महत्त्वाचे ठरेल. विकास निधीच्या अपेक्षेने काही नगरसेवक महायुतीकडे आकर्षित होतील
की विरोधक या मुद्द्याचे भांडवल करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करतील। युद्ध आता केवळ मतांचे राहिले नसून नैतिकतेचे आणि आचारसंहितेच्या नियमांचे बनले आहे। आता निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एमएच यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।